तर तिकडे देशभरातील प्रदूषित नद्यांवरून राजकारणाला ऊत आलाय। मुंबईत 5 नद्या होत्या, त्यातल्या 4 मारून टाकल्या अशी टीका राज ठाकरेंनी केली होती। आणि त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत, याबाबत आमचाही आग्रह आहे असं म्हटलंय। आमच्याकडे महानगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, देशभर सगळ्या ठिकाणी आमच्याकडे काय भिंती रंगवल्या जातात, बोर्ड लावले जातात, झाडं जगवा, झाडं वाचवा। आणि आमच्याकडे देशामध्ये आपल्या हिंदूंचे अंतिम संस्कार, अंत्यविधी हे लाकडावरती होतात। कुठून येतं लाकूड? लाकूड येणार कुठून? या देशातली जंगलतोड झाल्याशिवाय लाकूड येणारच नाही। आणि ह्याला पर्याय म्हणून काय त्या इलेक्ट्रिक विद्युत दाहिनी आल्यात ना। काही जण असतात कर्मठ, नाही विद्युत दाहिनी नाही, आमच्या परंपरेनुसार का विद्युत दाहिनी केल्यावरती काय कल्याणला उतरवतात? देशभर विद्युत दाहिन्या झाल्या पाहिजेत। त्या विद्युत दाहिन्या झाल्या तर लाकूड लागणार नाही, लाकूड लागणार नाही, मग जंगल राहतील। हे काही फार लगेच करण्यासारखे कामं किंवा होणारी कामं नाही आहेत, कारण प्रत्येक महानगरपालिका, प्रत्येक नगरपालिका, प्रत्येक ग्रामपंचायत याचं एफ्लुएंट ट्रीट करावं लागतं, त्यासोबत उद्योगाचं एफ्लुएंट ट्रीट करावं लागतं, वेगवेगळ्या नाल्यांचं पाणी ट्रॅप करून ते ट्रीट करावं लागतं। एक खूप मोठा हा कार्यक्रम आहे, थोडा वेळ खाणारा, थोडा खर्चिक कार्यक्रम, पण हा केलाच पाहिजे या मताचे आम्ही असल्यामुळे याची सुरुवात आम्ही ऑलरेडी केलेली आहे। आणि मला विश्वास आहे की यावेळी ज्यावेळेस आपला कुंभमेळा होईल त्यावेळी कुंभमेळ्यामध्ये पवित्र गोदावरी नदीमध्ये लोक ज्यावेळेस आंघोळीला येतील किंवा स्नानाला किंवा त्या ठिकाणी एक प्रकारे स्नान करण्याकरता येतील, त्यावेळी त्यांना स्वच्छ पाण्याचा अनुभव कसा देता येईल हाच आमचा प्रयत्न आहे।